श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे, श्री स्वामी समर्थाचे सुंदर आणि तेवढेच अद्भुत असे अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याने तुमच्याजवळ प्रत्येक स्वामींचा अनुभव पोहोचेल, कारण मी इथून सोडला की लगेचच तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला स्वामींच्या प्रत्येक अनुभवाचा लाभ घेता येईल. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. चला तर मग आजचा अनुभव देखील खूप गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या ताईंचं नाव हे वनिता सावंत आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दात. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कसे आहात? एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी पण बरी आहे. बाळ कसं आहे या? बाळ पण छान आहे. तेच म्हटलं, बाळ लय दिवस झाला आता फोन केला नाही. हा. लहान बाळ पण आहे, अनुभव घेता ते माहिती आहे. बाळाचा आवाज आता हुंकारी देतो ना कधी कधी. हो हो देतो. आणि म्हणून मी जरा ही झाली आणि मला पण त्रास होत होता. काय होतं? सांगते की पायच माझा परत दुखायला लागला होता. म्हणजे काय झालं, दत्त जयंतीला मी पारायण करणार होती मग मठामध्ये जाऊन. आणि मी आपलं स्वामींना म्हटलं होतं मला जर पारायण करायला भेटलं ना तर मी लगेच अनुभव तुमचा म्हणजे हा शेअर करीन. आणि ते काय जमलंच नाही परत. आज करेन, उद्या करेन, असं करत करत तुमचं बाळ हे झालं. म्हटलं नको आज करू, उद्या करू, आता लगेच लहान बाळ आहे म्हटल्यावर नको करायला म्हटलं असं. आणि त्यात परत थंडी पण नाही का वाढली. काय झाली? थंडी पण नाही का जास्त वाढली परत. थंडी वाटली. त्यात पण राहून गेलं आणि परत माझा गुडघा लागला दुखायला. अरे देवा. मग असं झालं. म्हणून म्हटलं आता राहिलं ते राहिलंच. मग मला कसं, मला जरा म्हणजे जमणारच नव्हतं ना बसायला पारायणाला. हो बरोबर. आता त्रास होत असल्यावर कसं बसता येणार? त्रासाचं पण नाही, तेव्हा नव्हता त्रास लय होत. मी नाही का तुम्हाला म्हटलं गुडघा माझा थांबलाय दुखायचा मागच्या अनुभवात. म्हटला होता. पण ह्यांच्यामुळे मला जमत नाही ना कुठं जास्त वेळ जायला. हो ते आजारी असतात. आणि जास्त वेळ म्हणजे आता पारायणाला बसायचं म्हटलं तर 2-3 तास जातेच ना. हो घरात करायचं असलं म्हणजे वेगळं राहतं. आणि घरात जमत पण नाही आपल्याला करायचं. हो ना. म्हणून 2-3 तास तरी जाणार. मग आपलं जीव तिथं लागतोय का नाही, बरोबर की नाही? हो. घरी आता आहे माणूस म्हटल्यानंतर तिकडं कसं होणार? घरी काय होतंय काय असं नाही, सतत मन लागतं ना इकडं. मग ते मन लागलं पाहिजे आपल्याला. हे ना मी आपलं म्हटलं होतं की मला बसायला जर भेटलं तर मी खरंच अनुभव लगेच शेअर करीन. असं बोलली होती. मग 5 दिवस आमच्या मठामध्ये असतो गावातल्या मठात. आणि गेली पहिल्या दिवशी मी, म्हणजे आदल्या दिवशी जाऊन मठात 4 शहाणांना गाईला नैवेद्य दाखवून आली बरं का. म्हटलं उद्या बघितलं, बरोबर की नाही? हो ना, बरोबर आहे. ताई नाव सांगायचं का नको तुम्हाला? सांगूया ना. चालेल मग. वनिता सावंत. वनिता सावंत. चालेल. आणि मग 4 पोळ्यांचा नैवेद्य दाखवून आली मी गाईला ते. मग तिथं 3च श्वान होते आणि एक बारकं पिल्लू होतं. तर मठातल्या महाराजांच्या ताई काय म्हटल्या, तिचं दूध पिल्याला जातेच की. हो बरोबर आहे.
4 होतंयच की म्हटलं ते घाला म्हटलं. आता ते बारकं पिल्लू काही खात नव्हतं व. हा हा मग म्हटले 4 श्वान होती ती. हा 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 असं झालं. मग परत तिथंच आपलं नैवेद्यही दाखवलं. म्हटलं उद्या जर घडवून घ्यायचं असलं तर मला नेतील स्वामी मठात. हा आणि मग ताई दुसऱ्या दिवशी उठली, यांना नाश्ता वगैरे दिला, गोळ्या वगैरे दिल्या, आंघोळी करून हा 8-8:30 वाजेपर्यंत मठात गेली मी. हम्म. तर आरती चालू होती. अरे वा. हा जशी आरती चालून तिथं मी पोचली ताई, हा. तशा माझ्या 2 धारा डोळ्यातून वाहायला लागल्या. अरे बापरे. त्याचा म्हणजे आनंद झाला हो. मी इथपर्यंत पोहोचवलं मला त्यांनी, स्वामी माऊलींनी. हो ना हो ना. बरं आणि नेमकं बघा ना टायमिंग पण काय व्यवस्थित आहे आरतीच्या. हा तेच ना. आणि त्या आरती करत करतच मी रडत होती. 2 धारा माझ्या डोळ्यातून वाहायला लागल्या. म्हणजे कसं मला तिथपर्यंत नेलं ना स्वामींनी. हो ना हो ना. म्हणून मग ते 2 धारा लागले होते डोळ्यातून. हा हा आणि वाहायला लागले होते डोळ्यातून. हा हा. म्हणजे मला ते घडणार नव्हतं, करायला मिळणार नव्हतं, ते मिळालं करायला. हो ना, त्यामुळे आनंद झाला हो. हा मग ते स्वामी माऊलीनेच घडवून घेतलं ना. हो ना. आणि मग परत 4-5 दिवसाचं होतं पारायण आमचं. हा आणि मग ते 4-5 दिवस झालं आणि एक दिवशी कसं झालं, म्हणजे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी, म्हणजे मी जरा इकडे लांब राहायला आहे ना. हा हा. आणि ग्रामीण भागात कसं थोडकेच बसतात वाचक ना. हो हो. लय जास्त बसत नाही ती. असं शहरात कसे बसतात जास्त मठात ही असे. हो ना. आणि तिथं कसा महाप्रसाद बनवत होती व दररोज हा हा. वाचकासनी. हा हा. ते जेवण हे करेपर्यंत 1:30 वाजायच्या. हा. आणि मग दुसऱ्या खेडेगावातली पण एक जोडपं येत होतं वाचायला. अरे वा. हा हा. मग त्यांची एक 2 व्हीलर पण होती आणि 4 व्हीलर. हा हा. आणि मग ती त्यांचे 2 मुलगा आहेत ना. ते महाराज म्हटलं, म्हणजे मला इकडे एकटीला गाडीहून आपलं 2 व्हीलर, मी इकडे एकटीच येणार होती ना या साईडला. हा हा. महाराज म्हटले त्यांना सोडून ये तू. तो जाईल त्यांना. 3-4 जणी होत्या, तेव्हा एका रस्त्याने होत्या, त्यांना सोडायला. मग ती दुसरं पोरग त्यांचं 4 व्हीलर मध्ये बसलं आणि ते मागं रिवर्स, आणि आम्ही इकडे 2 व्हीलर वर बसलेलो होतो. अरे बापरे. मग गाडी केली अशी, म्हणजे रिवर्स घ्यायला मागं सारायला हो. हा हा. आणि एकदम गाडी टिकली. त्या बायका बाहेर होत्या का नाही बसायच्या, हा. त्या वरडते मागं गाडी यायला लागली. मी गाडीवरून उतरून ते गाडी ढकलते ताई. अरे बापरे. मला भीतीच नव्हती की मला ही गाडी सरणार नाही, हे पण मला म्हणजे काय कळलं नाही. हा हा. आणि गाडीला म्हणजे पाक गाडी चिकटली, मी मागं सारखे गाडी. अरे बापरे. हो. आणि त्या बायका ओरडतायत बाकीच्या. हा हा. आणि तसं गाडी थांबली, पण तोपर्यंत तिथं शान आहे ती का नाही 2-3 त्या मठात. हा. ती दुसरी बाई काचेवर मारते म्हणून, म्हणजे बसायला बसलेल्या ताई वाचायला. त्यांना ती एका श्वानाने येऊन त्यांच्या पायाला जरा असं पांढरं ही केलं, नख वडल्यागत. खरचटल्यागत झालं का? हा. काय माहिती काय संकेत, मला पण कळलं नाही. मग गाडी थांबली तोपर्यंत. आणि बायका म्हणते ह्यांना काय भीती वाटत नाही, ह्यांच्या हाताने गाडी ढकलेल का तरी ह्या ढकलतायत गाडी. मला काय कळलंच नाही. मी आपल्या हाताने ढकलाय जाते गाडी. परत ते लक्षात आलं, आता हाताने गाडी मला ढकलेल का हो. आणि तोपर्यंत त्या दुसऱ्या ताईंना तसं केलं. बापरे. हो. मग झालं ना, लागलं वगैरे, रक्त वगैरे काय नाही आलं, तरी पण तिच्या पण त्या ताईच्या पण मिस्टरांनी इंजेक्शन करून आणलं आपली शंका नको म्हणून. हो ना, बरोबर आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी परत म्हणजे 4थ्या दिवशी वाचायला बसलो का, तेव्हा आपला विषय निघाला ना, म्हणजे अगोदर वाचन चालू व्हायच्या अगोदर. पण ते वाचायला बसल्यानंतर दुसरं श्वान येऊन माझ्या मनात शंका आली बाबा, की असं आपण वाचायला बसलोय ना, असं का घडलं, बरोबर का नाही. हो ना, बरोबर आहे. आणि मग त्या क्षणाला का नाही, तिच्या पाठीवरून एक श्वान येऊन शेपूट फिरवून त्याला गेलं. अरे वा. असं संकेत दिला. म्हणजे काय, म्हणजे भियासारखं नाही म्हणून त्यांना. हो ना, बरोबर आहे. म्हणजे आधार दिला, काही नाही म्हणून. काय नाही होणार म्हणून त्यांना. आणि मग काय तुम्ही स्वामींचीच लिहिला ना. हो ना. आपल्या सेवेत स्वामीच करतात प्रत्येक गोष्ट.
हा म्हणजे मी माझ्या मनात आलं ना बाबा की त्या ताईंना तसं काय झालं म्हणून त्यांना, बरोबर की नाही. हो ना, हो ना. मग ते लगेचच तिथं बघा दाखवून दिलं मठामध्ये दुसऱ्या दिवशी. हा हा हा. किती छान झालं बघा, म्हणजे किती आधार देतात आपल्याला, समजेल असं शिकवतात स्वामी. हा लगेच सांगतात मग स्वामी. आणि परत 5व्या दिवशी दत्त जयंती दिवशी का नाही, हा मग तुम्हाला नाही का म्हटलं आमच्यात मूर्ती आले बाळूमामांची, स्वामींची, दत्तगुरूंची. हो हो. मग दत्त जयंती दिवशी दत्तगुरूंचा अभिषेक सकाळी पहाटेचाच झाला होता. हा मग बाकीच्या मूर्तींचा काही त्यांनी महाराजांनी अभिषेक केला नाही का, तर वाचाय बसलेल्या लोकांना पण अभिषेक घालायला मिळावं म्हणून. हा हा मग बाकीच्या बायका ताई सगळ्या पोचल्या होत्या हा तिथं म्हणजे अभिषेक घालायला. मला जरा यांचं उरकेपर्यंत जरा उशीर व्हायचा. हा हा नुसती सुरुवात झाली होती अभिषेकाला बाळूमामाच्या मूर्तीला. नाही पिंडीला चालू होती, शंकराच्या महादेवाच्या पिंडीचा अभिषेक चालू होता. हा हा तर बायका म्हटल्या आल्या आल्या मग त्यांना बोलल्या होत्या. मग त्यांचा आपल्या मुख्यानंच अभिषेक चालू होता. हा हा. मग अभिषेक घालताना आपलं काहीतरी मंत्र चालू पाहिजे ना. हो ना, बरोबर आहे. मग परत मग मी आपली गेली की मी पण हात लावायला लागली आपलं म्हणजे ते अभिषेक घालायला. ते माझ्या मनानंच म्हणजे असं तोंडातून बाहेर निघायला लागलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे वा. हा पिंडीला अभिषेक घालताना परत बाळूमामाच्या तिथं अभिषेक, तर तिथं बी कोणी परत काय बोलणार. मुख्यानंच आपलं म्हणजे अभिषेक करत होती. म्हटलं तोंडाने काहीतरी बोला. मग मीच परत सुरुवात केली. मला एक येतोय मंत्र, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय, हा मंत्र चालू केला. अरे वा. ज्याच्याकडून ते करून माऊली बुद्ध्या देत होती हो मला. हो ना, हो ना. आणि परत मग मायाकाची एक मूर्ती आहे. मग तिथं पण तसंच. मग ते दुसऱ्या बिचारी माझी मैत्रीण आहे, तिला म्हटलं बोल की ग आता, म्हटलं काहीतरी देवीचा मंत्र म्हटलं तू तरी. मग तिने आपला सुरुवात केली. ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजननी नमो नमः. अरे वा. मग त्या बाकीच्या मूर्तींना बघा अभिषेक घालत घालत आम्ही ते मंत्र बोलत होतो. मंत्र बोलत बोलत. हा हा. किती छान मंत्र म्हणाला तुम्ही ताई. नाही येता येते म्हणजे ते स्वामी माऊलीच आपल्याला बुद्धी देते ती. हो ना. मग तिचं जमीन तिला म्हटलं तू बोल, मग तिने सुरुवात केली बघा ही. हा हा हा. मग ते असं बघा ते दत्त जयंतीचा टाइमातला मला अनुभव सांगायचा होता. हा हा. पारायण मला जमणारच नव्हतं खरं तर, कारण गेल्या वर्षी पण म्हटलं होतं मला बसायचं आहे, मला बसू द्या. तर मग म्हटलं मला जर बसायला भेटलं तर मी लगेच अनुभव शेअर करेन. हा 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 हा. मी केलाच नाही आतापर्यंत. परत महाराज पण आमचे डेट झाली हो त्या महाराजांची. काय झाली? डेट झाली, निधन झालं त्यांचं. अरे बापरे. मग म्हणजे महावारीला दिंडी जाते ना, हा. मग ते दिंडीच त्यांची स्वतःची आहे. अरे बापरे. हा मग पायी वारी. हा मग ते घेऊन गेले होते. दिंडी घेऊन गेले होते ते. हो दिंडी घेऊन गेले होते. आणि काय माहिती त्यांना म्हणजे कळून आलं होतं का काय त्यांना, अशी म्हणते की 26 हा दिवस गेला की मग काही नाही. हा हा आणि टायमिंग 6चं असं त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं. आणि ह्या वर्षी वाटतं मुलालाच त्यांनी गादी दिली होती. त्यांच्या का? हा म्हणजे त्यांनी स्वतःच संपवूनच घेतलं होतं. म्हणजे कळूनच आलं होतं त्यांना काहीतरी. हा बरोबर आहे. आणि मग 4 दिवसावर तिथं दिगंजीपर्यंत का कुठे जाते ना दिंडी. मग तिथंच त्यांना अटॅक आला वाटतं. म्हणजे त्यांना समजलं होतं आपल्याला काहीतरी होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी मुलाला दिली आणि सांगितलेली तारीख ती नेमकी खरी ठरली. खरी ठरली हो. 26 म्हणजे 26 जानेवारी, टायमिंग 6 आणि साल 26 बघा की. 2026 बरोबर आहे. हा टायमिंग म्हणजे दोघा नवरा बायकोंना धोका आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं अगोदरच. बापरे. जर टळला तर मग काही नाही, पण दोघांच्या पैकी कोणाला तर ते त्यांच्यावरती गेलं बघा. आणि मग 4 दिवसाच्या ह्याच्यातच त्यांना तिथं अटॅक आला.
मग इथं विट्यात आणून ठेवलं 2 दिवस. आता त्यांनी सांगितलं दिंडी पोच करा म्हणून शाना जाग्यावर. हा हा हा. असा विषय झाला. बघा ना, एखाद्याला बघा ज्याची भक्ती चांगली आहे त्याला स्वतःचं मरण सुद्धा समजतंय ताई. मग काय तर. पण येऊन जाऊन कसं अजून वाटतंय की आपल्याला असावेत महाराज. म्हणजे मठाकडे तर मी गेलीच नाही तेव्हापासून बघा ताई. हा हा. नाही आता साहजिकच आहे ना हो ताई. तेच ना. आणि गुरु पण आहेत हो आमचे ते. हा हा हा. म्हणजे मी लहान असताना माळ घातलेली ते नामदेव अप्पा आहेतच माझे गुरु पहिले माळ घातलेली. हा हा. पण आता नवरा बायकोना म्हणजे ते पेल्याचा कार्यक्रम म्हणून नाचतो ना, हा हा. त्यात तो मंत्र देते ती. हा हा. तो मंत्र त्यांनी दिलेला आहे. हा हा. त्यामुळे ते पण गुरु झालेत आमचे. मग आता हे झालंच की आपल्या स्वामींच्या ह्यानं पण आपले पहिले गुरु आहेत. हो बरोबर आहे. असं झाले. आणि मग ते आता म्हणजे तरी 2 महिने होत आले. 2-3 महिने जाऊच वाटेना तिकडं. आता कधी नेतील स्वामी तेव्हा नेतील. हा हा. आणि मग आता गेल्या महिन्यातला एक अनुभव आहे ताई. हा सांगा ना. म्हणजे 8 तारखेला आमच्या नातवाचं बारसं होतं. हा. म्हणजे बर्थडे आणि बारसं एकाच दिवशी घातलं. बरं 1 वर्ष झालं. हा. मग 2-4 दिवस अगोदर ती दोघं नवरा बायको तिकडून आली लोकन सून आमचा. हा. नातू. हा. आणि मग त्यांनी ती सायकल घेतली तिथं त्याला. असं ते चौफेर असतंय त्यातनं पडत नाहीत काही नाही आपलं. त्यांना धरून असं मागं पुढं आपलं ढकलायला येतं ना. हा हा. मग त्यात ती बसवायला त्यांनी ती सायकल तिकडून तशीच आणली होती गाडीत टाकून. हा. आणि ती आणली त्या दिवशी मग दिवसभर तो बसला बरं का. हा. आणि त्यांना ते कार्यक्रमासाठी फोटोशूट काढायला ती गेली निघून म्हणजे बाहेर विट्याला दुसऱ्या गावाला. हा हा. ती दिवसभर सायकल तशीच आणि ती संध्याकाळी ती दोघं बी उशिरा आली का. हा. जेवण हे करून आम्ही आपलं तसंच झोपलो. ती सायकल बाहेरच राहिली अंगणात. हा. मग ताई दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी कशाला ती बसवायला गेली तर ती पोरगं बसनाच बाळ. त्या सायकलवरती. हा सायकलीत बसेनाच. अरे बापरे. हा मग. मग मग सून म्हटली बघा मम्मी बसनाच झालाय. रुद्र त्याचं नाव ठेवलंय तिने. हा हा. ती शंकराला मानते ना. हा हा. महादेवाला. हा. मग तिनं आपलं ते रुद्र पहिल्यापासून नाव उद्गारलं होतं ते रुद्रच नाव ठेवलंय त्याचं. हा हा. आणि मग रुद्र बसनाच झालाय म्हटली बघा म्हटली मी कधीच त्याच्या खेळण्याच्या बाबतीत कुठल्या मी म्हणजे हलगर्जीपणा करत नाही. पण रात्री कशी बाहेर राहिली आता बसना झालाय. मग म्हटलं मग ती 2-3 दिवस त्यांचं काम झालं नाही ना फोटोशूटचं. मग ती 2-3 दिवस जात होती सारखी विट्याला. त्या ह्याच्यात लक्ष पण नव्हतं. आणि परत बारशाचा कार्यक्रम ते 2-4 दिवस त्यात गेलं का. त्यानं परत पण नेला नाही त्या सायकलीकडं. पण तेव्हापासून परत आम्ही रोज आता आणून ठेवत होतो. परत आठवडाभर तर नाहीच ती म्हणजे ते बसवायला गेली का नाही ती बसतच नव्हतं. अरे बापरे. चांगला आठवडाभर तरी नाहीच त्या सायकलीकडे वळलं. बरं म्हटले मग ती मला म्हटली बघा मम्मी नाही शेवटी बसनाच झाले काय म्हटली याला झाले काय माहिती. बरं म्हटलं तू दे. काहीतरी बाहेरच्या नकारात्मकताच असते त्या ना बाहेर. हो हो. आता मस्त मला काय वाटलं होतं का राहील माझ्या आलं होतं लक्षात. पण म्हटलं आपल्याकडे स्वामी आहे तर कशाला काय एवढं हे होतंय हे का नाही. हो ना बरोबर आहे. मनात आणलं नाही. पण आपला माहोल आजूबाजूचं काय असतंय आपल्याला माहित आहे का. नाहीच की बरोबर आहे. माहिती असते. मग परत 8 दिवसानं थांब म्हटलं तिला. तिच्या देखतच मी जुनी माझी बुटी होती जास्त सेवेची. आणि ती मी पाण्यात टाकायची म्हणून बांधून ठेवलेली होती. मग ती तसाच पुढा राहिलाय ते काय टाकली नाही. म्हटलं थांबली ह्याच्यावर माझी जास्त सेवा म्हणजे आपल्याला कळतच ना. हो बरोबर आहे. हा जास्त सेवेची बुटी आहे. मग तिच्या देखतच बाहेर अंगणातच तिथं सायकल होती. मी ते स्वामींचं नाम घेत सगळ्या सायकलीला ती बुटी लावली ताई. आणि मग आत ठेवली. अरे वा बरं झालं. आणि दुसऱ्या दिवशी ताई ती मनानं बाळ त्या सायकलीकडे गेलं. अरे वा बघा म्हणजे त्यात काहीतरी निगेटिव्हिटी असणार ताई. बहुतेक मग ती 1 दिवस बाहेर राहिली ना सायकल. लहान बाळाच्या आपण वस्तू म्हणतो का नाही बाहेर ठेवायच्या नसते त्या. हो ना आणि नेमकं ती बाहेर राहिल्यामुळे त्यात काहीतरी बसलंच असणार आहे म्हणजे निगेटिव्हिटी त्यात गेल्यामुळे मुलगा बसला.
अहो लगेच साहजिक आपल्याला कळतंय ना, ती विभूती लावल्यावर तसं मग दुसऱ्या दिवशी बघा म्हणजे लगेच बाळ गेलं सायकलीकडे मनानं. हो ना, आणि 8 दिवस अगोदर गेला नाही म्हटल्यानंतर वाटतच ना तसं. मग ते साहजिकच होतंय ना मनात. हो, मग काय. ताई बाळ रडतंय. हो, घेतलं आता मी, बाहेर होतो जरा खेळत होतो. होय. बोला. मग ते बघा तसा अनुभव म्हणजे ही स्वामींचीच सगळी लीला आहे का नाही. हो ना, हो ना. मग ते विभूती लावल्याबरोबर दुसऱ्या दिवशी लगेच मनानं स्वतः त्यानं त्या सायकलीला हात लावला. हा हा. बघा ना केवढा मोठा चमत्कार झाला आता एक. हा मग ही असा अनुभव आहे. हा, हा. लय दिवस पण नाही, आता गेल्या महिन्यातलीच गोष्ट आहे. 8 मार्चला त्याचं बारसं होतं ना. हा. मग आमच्या सुनाला म्हटलं बघ, आणि तिला पण ती माहिती आहे हो, म्हणजे मी करते स्वामींचं ती. मग तिनं लगेच अनुभव घेतला. हा, हा, हा. तिची बघा किती. तिच्या लगेच लक्षात आलं असेल स्वामींची लीला काय आहे. हो नाही, तिला पण माहिती आहे या. मी करते ती म्हणजे असं मानते, निमलं ही करते ती. आठवडाभर मग ती 15-3 दिवस होती का नाही तेवढं, तर माझी स्वामींची सेवाच होत नव्हती. आरती लावली का नाही ती बाळ ती बरोबर त्याच्याकडे झेप खायला जायचं. हा, लहान आता 1 वर्षाच्याला काय समजतंय. आणि देवघर माझं असं खालीच आहे हो. हा, हा. त्याच्यामुळं मग ती आरती लावायची भीती वाटायची. नामस्मरण नाही, देवपूजा नाही. प्रगट दिना दिवशी म्हणतात आता स्वामी तुम्हीच कसं असेल ते मानून घ्या. हा, हा. लहान बाळ घरात असल्याशी मग सून म्हटली स्वामींना कळतंय हो मम्मी, लहान बाळ हे देवाचंच रूप आहे ना. हो, हो, हो. बरोबर आहे. काही जास्त बोलायलाच येत नव्हतं. मग राहिली, मग आता मागच्या 15 आठवड्यापर्यंत गेली ती लोक. तेव्हापासून आता माझी देवपूजा चालू झाली. अशी थांबली देवपूजा तर काही नसतंय ना ताई. असू दे आता काय, शेवटी हो का स्वामीच आहेत करता करविता. हो. नाही पण तसं नाही काय म्हणजे मला ही वाटत. नामस्मरण चालू असायचं माझं मुखात सारखं. मग नामस्मरण चालू आहे म्हटल्यानंतर स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. तेच ना. मग तुमच्याकडे नामस्मरण चालू होतं म्हटल्यानंतर स्वामी तुमच्या आसपासच होते तर. आसपास नाही, जरा जरी बाहेर गेलं का नाही तर सारखं कुठे नाही कुठे नाव दिसतं, कुठे पण जाऊ द्या. आणि त्या दिवशी आमच्या मिस्टरांना सांगलीला 2 दिवस नेलं होतं ना जरा दवाखान्यात काम होतं म्हणून. आमच्या गाडीच्या पुढंच त्यांची प्रतिमा असायची. अरे वा. हो. आणि त्या दिवशी पण गोळ्या आणायला निघाली, म्हणजे 8-15 दिवसातनं जायला लागतं ना गोळ्या आणायला. एवढं बाहेर तोंड काढू वाटेना. मी इथं घरात मुजरा केला स्वामींना, म्हटलं मला असं न्या आणि असं घेऊन या. घरातनं बाहेर गेली थोड्या अंतरावर चालत, तर पाठीमागून गाडी आली. डायरेक्ट विट्यातच. आणि परत आणि मग जरा अंतरावर मी इकडनं आमच्या ह्या गावाला यायला इकडं नाक्यावर लांब यायला लागतं ना. मग मला काहीतरी थोडंसं घ्यायचं होतं, ते घेत आली. तिथं आली एसटी उभा राहते का नाही, लगेचच दुसरे वाहन आलं मला. अरे वा. म्हणजे आमच्या गावात शेजारचीच एक गाडी होती, त्यांची गाडी आली. अशा लीला घडवतात बघा स्वामी. हो ना, हो ना. म्हणजे किती बघा ना, तुम्ही म्हटलं असं न्या आणि असं आणा, लगेच स्वामींनी जाण्याची सोय केली, येण्याची सोय केली. येण्याची पण सोय केली. आणि त्या दिवशी खरं तर रविवार होता. रविवारी एसट्या नसतात ना जास्त. ते एक मनात ही होतं तर बघा मग कसं जाताना पण वाहन भेटलं आणि येताना पण वाहन भेटलं. हो ना, स्वामींची लीला बघा ना किती छान आहे ताई. तेच ना. आणि मला मागच्या महिन्यात म्हणजे 2-3 महिने होत आले असं, मला जरा आतून जरा वाईट वाटलं हो कशानं तरी. म्हणजे असा माहेरचं ही नसल्यामुळं, आणि असं म्हणजे आता ते काय मी सांगत नाही मला कशामुळे ही झालं ती. पण एकदम डोळ्यात माझे अश्रू आले, एकदम वाईट वाटलं. आणि मग सकाळ उठून एकदम का नाही 6 वाजले होत्या स्वप्नातच. आणि जीच माझ्या अंगावर साडी होती का नाही तीच साडी माझ्या अंगावर आहे स्वप्नात. आणि ही माझ्या मुलीला बघा म्हणजे विट्यात कामाला होती का नाही बँकेत, तेव्हा फोटो मिळालेला आहे तिला, त्यात मिळालाय. मग त्याच फोटोतले ते स्वामी दिसतायत मला, हाताला धरून का नाही असं उंच घेऊन निघाली ती. कुठं म्हणजे काय दाखवलं का नुसतं घेऊन निघाले? माझ्या हाताला धरलंय असं.
आणि मला असं म्हणजे धरून माझ्या सोबत आहेत स्वामी. हा म्हणजे ते सांगतायत की मी तुझ्या बरोबर आहे म्हणून. म्हणजे तुला कशाला कोण पाहिजे, हा मी बरोबर. तुझ्या सोबत आहे. हो ना हो. मग ते माझ्या मैत्रिणीला पण आता तुम्हाला सांगितलं असं तिला मी ते स्वप्न सांगितलं मागच्या 2-3 पूर्वीच. हा तुम्ही रडला का नाही मला म्हणजे असं कोण नाही म्हणून. हा. मग त्यांनी दाखवून दिलं कशाला तुला कोण पाहिजे. हो ना मी आहे. हात धरून नेतायत म्हटल्यानंतर ते केवढा मोठा आधार त्यांनी दाखवला तुम्हाला. कोण तसंच्या तसंच आहेत बघा स्वप्नात. हा हा हा. अरे वा. माझ्या बोटाला धरले. हा. मग मी तुझ्या सोबत आहे म्हणून तिनं सांगितलं म्हणती हे स्वप्नातही हो ना तुम्हाला. हो ना हो ना. आणि टाईम आहे ना, वेळ आहे ना ताई? हो हो आहे ना ताई. 2 पावणे 2 वर्ष होत आली. हा आमच्या जावांचा का नाही ऍक्सिडेंट झाला होता व. हा. मग 2-2.5 वर्ष होत आली बहुतेक. आणि ते म्हणजे बँकेत कामाला आहेत ना ते पण. हा हा हा. त्यांच्या मग ते बीएम होते आणि त्यांचा मागचा स्टॉप असं ते काय म्हणजे बाहेर कुठं जायचं असलं की ते जायचे संग बरोबर स्टॉपच्या. हा हा. आणि बाथरूमला कुठंतरी उभा राहिली होती दोघं जणी हा झाडाखाली अशी कुठंतरी. आणि तेवढ्यात ते आमच्या पाहुण्यांचा फोन चालू होता. मग ती अगोदर गाडी त्यांच्याकडेच होती हा हा. चालवायला. हा हा. मग परत ती फोन मध्ये बिझी राहिले का बोलण्यात. मग त्यांच्या त्या स्टॉपनं गाडी घेतली आणि ती मागं बसलं. हा. आणि मग मी थोड्या अंतरावर गेले आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. अरे बापरे. मग ते मागच्या माणसाला उलट मार लागतो का नाही. हो. तर ते उडून असे नुसतं पोटावर पडले. त्यांना काहीच नाही झालं. काय नाही झालं, काही सुद्धा लागलं नाही. अरे बापरे. आणि ते दुसरं स्टॉप पुढं गाडी चालवाय बसलं होतं का नाही, हा. त्यांना असं आतल्या कवटीला मार लागला. अरे बापरे. मग नाही म्हणजे चांगले आहेत की ते पेशंट. बरं झालं. चांगले आहेत म्हटल्यानंतर काही हरकत नाही. चांगले आहेत. पण ते म्हणजे आतल्या कवटीला मार लागल्यामुळे का नाही ते फिट वगैरे येत होती हो त्यांना. हा हा. त्यांनी लगेच नेलं की दवाखान्यात पाहुण्यांनी. हा. परत ते जरा असं फिट आल्यागत होयाचं म्हणून परत त्यांनी कुठतरी पुण्याला पण नेलं हा. दाखवाय मी त्यांच्या घरातून. मेंदूला मार लागला होता ना हो त्याच्यामुळे. मग तरी पण आपलं काहीतरी थोडा त्रास आपलं बाहेरचं बघावं म्हणून त्यांनी बाहेरचं बघितलं हा. त्या जागेवरचं. हा हा. तर ताई त्या स्टॉपला म्हणजे घरच्यासनी सांगितलं काय माहितीये का, हा. 9 जणांनी धरलंय म्हणून. अरे बापरे. हो 9 जणांनी धरलंय म्हणून सांगितलं. हा मग दिलं का ते उतारा वगैरे. काहीतरी केलं असेल की त्यांनी, काहीतरी निघालं असेल ना तिथलं. बाप. पण ताई पाहुण्यासनी तो स्टॉप म्हणजे त्यांच्या काय बोलले माहिती आहे का ते सर, हा. त्या 9 जणांना मी एकटाच का दिसलो, तू का दिसला नाही. कारण तर मग पाहुणे काय म्हटले ताई माहित आहे का, म्हटलं ते काय म्हटले, मी माझ्या बाळामुळं वाचलो आणि बाळाच्या स्वामींमुळं वाचलो. हो ना हो ना. त्यांच्या बरोबर स्वामी शक्ती होती ना हो. म्हणजे माझ्या मुलीला ते कधी कधी असं बाळपण म्हणतात ना, बाळाशिवाय बोलवत नाहीत. होय. हा हा. मग ते म्हटले माझ्या बाळामुळं आणि माझ्या बाळाच्या स्वामीमुळं मी वाचलो. हो ना. किती छान. म्हणजे त्या असं म्हणजे एवढी करत नाही ती, पण ती त्या टायमाला बघा त्यांच्या तोंडातून असं निघालं. हा हा. नाही बघा ना, पण त्यांच्या तोंडातून बोलून घेतलं ना स्वामींनी. मग तेच ना वधवून घेतलं. म्हणजे पटकन त्यांच्या कसं लक्षात आलं. ते सर म्हटले ना की मीच एकटा का दिसलो त्या 9 जणांनी. हो ना बरोबर आहे. म्हणजे काहीतरी तिथं हे झालेलं असणार आहे ना त्या जागेवर. मग उगाच आपण म्हणतो का ताई की एका कुटुंबाच्या एकाने जरी भक्ती करायला सुरुवात केली तर त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं. होतंय मग बघा ना. म्हणून तर त्यांचं रक्षण झालं ना. हो हो. आणि ती पण मानते ना. हो ना. स्टेटस ठेवती. पण ते तिला काय बोलत नाही तर असं म्हणजे त्यांनी फोटो आणून तिला दिलेला आहे. पण कधी कधी तिला नामस्मरण करत असताना यांच्यावर कानावर शब्द पडलेले मग त्यांना पण लागू होतात ना. तेच ना. नामस्मरण पुन्हा स्टॉप करते का नाही, कारण त्यांना लवकर उठून ते काम तसलं आहे ना त्यांचं फायनान्सचं.
पण आपलं आरतीचे पावलंच आपलं लावते ती, कधीतरी अगरबत्ती दिवाबत्ती करते ती स्वतः सांगते. हा हा. पण फोटो त्यांनी आपला आणून ठेवलेला आहे घरात. होय, मग ती स्वामींच्या सानिध्यातच आले की ताई. हा हा. मग आपलं तिला मी आपलं सांगितलंय नाही पूजा करायला, माझी संकष्टी ही करती. काय आता नामस्मरण ही करते का नाही काय माहिती, पण आपलं माझ्या नाव तिला आहे आपलं थोडं माहिती. हा हा. देवपूजा वगैरे करत असताना तरी श्री स्वामी समर्थ म्हणत असेलच. हा नाही नाव तोंडात असतं तिच्या कधी पण, आणि असं काय भीती वाटली की तिच्या ते चालू होतं ना नाव तोंडात. हा हा हा. तुम्हाला माझं नाही का म्हटलं, तिला एकदा असं रूमवर झालं होतं बघा. काय झालं? निगेटिव्ह. माझं असं म्हणजे तिला ती जाम झाली होती एकदम रूम मध्येच 5 वाजता. हा 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 हा, आलं लक्षात, सांगितलं होतं तुम्ही. त्या अनुभवात सांगितलेलं ती, त्याच्यामुळे तिला आहे माहिती. तिला ती मी हे दिलेला आहे ना गोप, हा ती गोप अजिबात काढत नाही गळ्यातून. हा हा. हे कसं हिरवा चुडा ही असलेल्या मुलींना किती त्रास होतो बाहेर जायला. हो ना हो. मग तिला तर अशा ठिकाणी कुठं कधी काय तिला त्रास झाला नाही. लिंबू जवळ नव्हतं तरी पण. मग बाकीच्या अशा म्हणजे काय असतील ना म्हणजे कामाला राहिलेल्या, मग त्या पण लग्न झाल्यावर बाहेर पडतात ना. म्हटले आम्हाला लय त्रास होत होता. मग काय, बरोबर आहे ना, होतं त्रास. काही लोक म्हणतात की हे असं काही नसतं, पण पॉझिटिव्ह शक्ती आहे म्हटल्यावर तर निगेटिव्ह शक्ती ही असतेच ताई. असते मग काय तर. हो ना. मग मी ती पण ना म्हणजे काय माझ्या पण बहिणीचा एकदा ऍक्सिडेंट झाला होता ना, तर हा. म्हणजे बहीण आणि दाजी दोघं पण होतं, तर त्याच जागेवर काहीच नाही आणि अचानकच असं कोणीतरी पाठीमागं ओढल्यागत झालं आणि त्यांची गाडी, म्हणजे दाजी नाहीत पडलं पण ती पडली वरून खाली. नाही असतं आपण म्हणतो, पण ज्याच्या तोंडात नाम चालू आहे ना त्याला एक वेळ काय होत नाही. पण ती त्या सेवेत नसलं का नाही हा. कुठलं म्हणजे अध्यात्म, मग ती तर पण मग काही ना काहीतरी घडतं. हो ना, मग ती पण काही कोणत्या देवाची सेवा वगैरे नाही, म्हणजे घरातील तिची सासू देवपूजा वगैरे करते, पण ती काही नाही अशी म्हणजे एवढं देवांचं नामस्मरण वगैरे करत, त्यामुळे तिच्यावरती हावी झालं ना. हा ते चांगली आहे ते ना. हो आहे की, कंबरचा अजून तिला त्रास होता. तर त्याला ऍक्सिडेंट झालेला खूप वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली, तरी पण आता ते कंबरचा त्रास होतो तिला. ती कंबरवर पडलेली ना त्या जागेवर. मुक्का मार लागल्यामुळं. हा, मग तसं असतं ना, जर आपल्यात नामस्मरण वगैरे होत असलं ना, तर अशा शक्ती आपल्या काही करू शकत नाही ताई. काय करत नाहीत मग तेच ना. त्यावेळेस ना ताई ती आली ना, तर तिथं पुढून एक वाहन सुद्धा नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. तरी पण ती अचानक ती बोलली की मला काहीतरी असं ओढल्यागत पाठीमागं झालं. हा मग तेच ती काहीतरी तिथं असतेच ना हा, शक्ती. मग ती जागा बाधितच होती ताई. तिथे ना खूप ऍक्सिडेंट व्हायचे सारखे. हा मग ते तशा ठिकाणी ते आपल्याला कळत नाही. ते नेमकं म्हणजे आद्यात नाही त्याला काय वाटत नाही त्या रस्त्यानं जाताना. हा, बरोबर आहे. आणि ती वेळाचा गुण असतो ना. बरोबर ते ज्याला फरक दाखवायचा त्याला ते दाखवतं. हा, बरोबर आहे. तर आता आम्ही किती वर्षापासून येतोय जातोय, पण तसं कधी काही जाणवलंच नाही. कधी तिथं म्हणजे उदासवाणी सुद्धा जाताना वाटलं नाही. पण हिला अचानकच ओढलोगत झालं हिला. आणि मग तिथून तेच. मग ते आमची मुलगी पण येता जाताना तिचे सासर तासगाव तिथनं का नाही, तिथे एका ठिकाणी लय ऍक्सिडेंट होती ती. हा हा. पण तिला नाही कधी तसं म्हणजे काही होत आता. आणि आता नाही, आता ती तिकडं जात नाही, तिकडं रूम घेऊनच राहिली ती दोघं पण. हा हा. उशीर जायला यायला म्हणून निशाणा. हा हा. म्हणजे तसं असतं. काही लोक म्हणतात की भूतं वगैरे नसतात, पण असतात 100%. नाही असतं तेवढं मात्र. आता लांब कशाला, मगाशी सायकली मी म्हटलं का नाही, आता स्वामींचं इथं एवढं चालू आहे कशाला काय होतंय म्हणून सायकल बाहेरच ठेवली माझ्या हो लक्षात ना. येऊन पण. बघा ना, आता तुम्ही सायकलीचंच उदाहरण सांगितलं. मग आता दारात एवढे कसं बाहेर हे झालं असेल. हा, आता तुम्ही सांगा बरं, घराच्या बाहेरच सायकल राहिली म्हटल्यानंतर काय एवढं होणार होतं? तरी पण झालंच ना. मग तेच की, मग काय ना काहीतरी माहोल आपल्या बाजूचा आजूबाजूचा कुठं काय कसं असतंय आपल्याला कळतंच आता, नाहीच ना. आपलं मन चांगलं आहे म्हणून आपल्याला सगळीच चांगली वाटते. चांगले वाटतात. हो ना, बरोबर. असं आहे ना त्याचा ग्रह. पण ते स्वामींना माहित असते काय आहे आणि काय नाही. आपण एवढं लक्ष देत नाही. आपण स्वामींच्या चरणी वाहिलंय, तुम्हीच बघा आपलं काय ते आहे की नाही. मग हो ना, आपण स्वामींना सांगितलेलं असतं तुम्हीच काय ते बघायचं आहे. मग मी तर तशीच म्हणते, तुमच्या चरणी देव वाहिलाय. हो ना. माझ्या कुटुंबाचं आमचं सगळ्यांचंच तुम्ही आपलं रक्षण करा. हो ना. त्यामुळे स्वामी नेहमी पाठीशी उभे असतात. कधीच कोणता त्रास होऊ देत नाही. नाही खरंच आहे अहो. एवढा माझा गुडघा दुखतोय हे पण सगळं करतीयच ना, उठती आणि येते ती तेच करून घेते ती सगळं.
जायचं बाहेर यायचं. हो ना हो. आपलं नुसतं आपण नाम घ्यायचं आहे त्यांचं, तेवढंच घ्यायचं आहे आणि करतोय, तेवढंच घेतोय, दुसरं काय करतोय आपण. हो ना बरोबर आहे. पण त्याच्याच बदल्यात स्वामी खूप काही देऊन जात असतात ताई. तेवढं मात्र आहे. हम्म. त्यांची मुलाच आपल्याला कळत नाही काय आहे ती. हो ना हो ना. पण आणि हो नीलकंठ पक्षी म्हणतात ना चांगलं असतं दिसलेलं. हो हो बरोबर आहे. आणि मग मला नीलकंठ अगोदर मी म्हणायची कसला पक्षी असतो, कसल्या रंगाचा असतो काय माहिती. हा असंच एकदा युट्यूबला आलं हा नीलकंठ पक्षी कुठला म्हणजे प्राण्यांचंही आलं होतं. हा त्यात ते नीलकंठ बघितला मी बरं का पक्षी. हा हा. आणि तेव्हापासून का नाही कायम असं म्हणजे 8-15 दिवसातनं ती नीलकंठ पक्षी दिसतोच बघा. अरे वा. हा हा. आणि 2 चिमण्या मागच्या वळसणीला ना रोज असते त्या. अहो ताई, चिमण्यांचं तर सांगूच नका. चिमण्या तर ना आम्ही घरात जरी असले ना स्वयंपाक वगैरे करत तर पूर्ण घरभर चिमणे फिरून जाते ते. होय ना. एवढं- घरात नव्हत्या येत. पण वळसणीला तिथं रोज सकाळच्या चिव 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 करत 2 चिमण्या येते कायम. हा सारखे आमच्या इथे तर एवढ्या चिमण्या असतात. तुम्ही कधी व्हिडिओ असताना ऐकला असेल बघा, व्हिडिओ चालू असताना चिमण्यांचा पण किती चिवचिवाट चालू असतो. होय ना. हो. नाही कधी ऐकू आला. हा हा. नाही असतो सारखा चिमण्यांचा आवाज असतो ना. कधी कधी असा उन्हाचा, आता तुम्ही कसं आता उन्हाचा दुपारचा फोन केलेला आहे ना, मग अशा वेळेस चिमण्यांचा एवढा आवाज नसतो. त्या झाडावर बसलेल्या असतात ना. पण सकाळ संध्याकाळचा व्हिडिओ जर असेल ना एखाद्याचा अनुभव, तर एवढा चिमण्यांचा आवाज येतो ना भयंकर. आणि घरात सकाळ संध्याकाळ स्वयंपाक वगैरे करत असलं ना सकाळचा, तरी अशी चिमण्या येणार 2, एक काळ्या रंगाची आणि एक थोडीशी फेंट, पूर्ण घरभर फिरणार. पाक मी स्वयंपाक करत असली ना तिथं पण येणार. बरोबर. पण मी किती वेळा तरी व्हिडिओ काढायचा प्रयत्न. आवाज पण किती ऐकायला छान वाटतं आणि भारी वाटतं आहे का नाही. हो ना हो ना. एवढं ना मी व्हिडिओ काढायला लागली ना की लगेचच उडून जातात. पण मी खूप वेळा प्रयत्न केला, पण ते नाही लगेचच आपण मोबाईल घ्यायला उठलो की आता थोडीच मोबाईल जवळ घेऊन बसतो. कधी येते कधी नाही येत, कधी लवकर येते कधी उशिरा येते, असं होतं. तेवढं आहे. पण येतात दररोज नित्य नियमाने येणार. सकाळचं जर नाही जमलं तर दुपारच्या येणार चिमण्या. पण येतात सारख्या चिमण्या. गावचं ठिकाण आहे ना त्याच्यामुळे सारख्या चिमण्या असते. गावच्या ठिकाणी असते त्यात. आणि श्वान एक तरी सकाळ संध्याकाळ बघा सारखं येऊन बसलेलं असतंय. हा हा हा. आहे त्यात अंगणामध्ये मागं असतंय, नाही तर पुढच्या दाराला सारखं बसलेलं असतंय. अरे वा. अहो सकाळी तर आज काय झालं, आज गुरुवार होता ना. हा एक आलं म्हणजे आपण काय म्हणतात त्याला ते हे नाही का बेहरूपिया. हा हा. मग ते सारखे येतात आमच्या घरी. 2-4 दिवसातून. मग मी पण वैतागले. मी म्हटलं सारखंच येतात. आणि ते कसं झालं गेल्या वेळेस आले होते ना तर ते दारू पिलेले होते. मग मी म्हटलं तुम्ही तर ना प्रत्येक वेळी पैसे घेऊन जाता आणि असा वापर करता दारू पिऊन शरीराचा नाश करायचा, काय गरज आहे का? मग म्हटलं आता मी पैसे तुम्हाला द्यायचं बंद करणार बरं का. तुम्ही आता ना दारू पिताय तर नाही तायडे मी नाही दारू पित, तायडे मी नाही दारू पित असं म्हटलं. आणि मग ते आलं आज मागच्या 3-4 दिवसच झालं येऊन गेले ना आज नेमकं आले की मला म्हटलं तायडे काय करते, तर म्हटलं काय नाही तुम्ही म्हटलं सारखं त्रास द्या येताय बरं का, काहीतरी दारू पिताय, वापर नीट करत नाही काय नाही. आणि असं बसलं तर मला म्हणलं आता तू मला पैसे नको देऊ, मला दुसरं काहीतरी ते धान्य वगैरे. तर म्हणलं मी आता तुम्हाला काहीच देणार नाही, तुम्ही ना ही करू नका म्हटलं. दारू पिताय ना त्याच्यामुळे तुम्ही धान्य पण विकून पुन्हा त्या पैशाचं दारू प्याल तुम्ही. तर मग म्हटलं बरं असू दे, ते तुला काय देऊ वाटेल ते. मग मी उठले आणि तांदूळ दिलं. म्हटलं आता हे भात वगैरे तर करून खात्याल. बरोबर. तांदूळ दिलं आणि माझ्याजवळ उभा राहिलं. ते पुन्हा पैसे काढलं त्यांनी आणि पैसे मोजत होतं. मी पुन्हा तांदूळ त्यांना दिलं आणि आली घरात निघून. तर ते तिथेच बाहेर उभा होता. बाहेरून पुन्हा म्हणलं अगं तायडे माझं पैसे पडलं वाटतं. मग म्हटलं किती पडलं? तर मला म्हटलं 5 रुपये पडलं. मग मी लागली शोधायला. म्हटलं थांबा मी पण शोधू लागते तुम्हाला, तुम्ही किती वेळ शोधणार. आणि पुन्हा आम्ही दोघं, तर मला म्हटलं नको शोधू तू मी बघतो. तर पुन्हा बघितलं तर दोघं त्यांना पण नाही सापडलं. तर मला म्हटलं असं तायडे तुलाच ठेव पैसे हे. तर नंतर मग मी म्हटलं नको मला तुमचं पैसे, तुम्ही आणायचा दुसऱ्यांकडून आणि मला कशाला तुमचं पैसे पाहिजेत. म्हटलं थांबा मी शोधून देते तुम्हाला. आणि मी शोधलं पण पैसे सापडलं नाही.
आणि नंतर मग ती गेलं त्या पैशाच्या नादात तसंच. आणि ती तांदूळ दिलेलं पिशवीत एका कॅरी बॅग मध्ये ओतलं आणि हिथंच ठेवलं. आणि जाता जाता आणि पण माझं मन ना असं काहीतरी म्हणत होतं की बाबा आज गुरुवार आहे, आज स्वामींच्या रूपातच आले की काय, स्वामींच्या रूपातच आले की काय, असं मनात मला वाटत होतं. आणि तांदूळ तिथंच म्हणजे मी नंतर बघितलं, मी पैसे शोधत होते. मी म्हणायचे की ती रस्त्यापर्यंत जाईपर्यंत जर सापडलं तर त्यांना आवाज देऊन त्यांचं पैसे देऊन टाकायचे त्यांना. म्हणून मी खाली वाकून पैसे शोधत होते आणि ती निघालं आणि 4-5 पावलं गेलं पुढं आणि मला म्हणते, तायडे तुला आणि तुझ्या बाळाला माझा लय लय आशीर्वाद. नाही मग ते ताई स्वामीच होतं. असं म्हटलं बरं का. तर मी म्हणलं बरं बरं चालतंय. असं मी म्हटलं ना ती गेलं पुढं पण मी पैसे शोधत होती ना त्यांचं, त्याच्यामुळे माझं तांदळाकडे पण लक्ष गेलं नाही. आणि ती गेलं मला म्हणलं वस्त्या इकडं पुढं आहे का? तर मी म्हणलं हो आहे, जावा तुम्ही. आणि ती गेलं तसंच पुढं. ती मला आशीर्वाद दिला ना, ती वेगळं वाटलं जरा मनात असं एकदम काळजात खरं झालं. मग नाही स्वामीच म्हणजे आपण कसं म्हणतो म्हणजे आपल्याला ओळखता येत नाही ना कधी कधी. हो आणि ते सारखं येतात ना हो, त्याच्यामुळे मनात थोडीच असं काय येतं. पण ना ते आले ना की असं बेहरूपे असल्यामुळे मग ती काय करणार, तुझ्या नवऱ्याचं लग्न जमलंय, 200 वर्षाची नवरी आहे, असं काय 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 बरंच काय काय बोलतात अहो. मग त्यांना अशा वेळेस ना असं जरा वेगळंच मला फील होत होतं की म्हणजे मनातून वेगळंच काहीतरी वाटत होतं. आज गुरुवार आहे हे नाही मागच्या 2-3 दिवसातच आलं आणि लगेच कसं काय हे आलं असं माझ्या मनात येत होतं. तसं बरोबर. 8-10 दिवसात नाही येतं. स्वामींचा गुरुवार असेल त्या दिवशी नेमकं काहीतरी आज पण मी बघा देवपूजा करायला बसली हां. आणि म्हणजे दत्तगुरूंचा फोटो हातात घेणार पुसायला हां. तेवढी ती बाहेर तर मला काय आज बाजूलाच आवाज येतोय म्हणून मी मोबाईल माझ्या काहीतरी गुरुचरित्राची ते कथेचं ते ही लागलेला संकेत हां. ते लावून ठेवलेला ते बंद केलं बघते तर मग आमच्या दारात उभा म्हणजे आवाज येत होता. ते असे कवड्यांचे माळ देवीचा फोटो अडकून येत नाही ती का हां, हां, हां. ते आली. आता मग म्हटलं माझ्याकडे काय पैसे पण नाहीत आज म्हणजे काय द्यायला दक्षिणा हो. तर मी म्हटलं माझ्या तोंडात आपलं डायरेक्ट गेलं म्हणजे ती आपली त्यांची बडबड सुरुवात करतात ना असं होईल तसं होईल. हां, हां, हां. मग मी आपलं म्हणजे तू लक्ष्मीच्या पावलाची आहेस असं तसं मी बाहेर जायच्या अगोदर ते तसे बोलले बरं का. हां, हां. परत मग म्हणजे नातवाचं लग्न बघशील असं बरंच काय काय बोलले. हां. जोडी तुमची ही आहे या का टिकणार आहे तुला आयुष्य लय आहे ही. तर मी म्हटलं बरं असू द्या म्हटलं तुम्हाला काय देऊ मग चपाती भाजी देऊ का म्हटलं. हां. तर चपाती भाजी नाही आम्ही इकडं यल्लमा देवीला जाणार आहे. हां. जोगत्या काय ती बांगड्याला देते ती ना ते अशी ते बोलली. हां, हां. तर म्हटलं तुझ्याकडे काय आता एवढे नाही ते पैसे हां. म्हटलं तर चपाती भाजी देते हां. आणि आपले 11 रुपये तुम्हाला दक्षिणा देते. हां. मग आज गुरुवार आणि मग ती परत म्हटली बघ तू चपाती भाजी म्हणजे पहिल्यांदा ही केलंस ना ते खरं पुण्याचं काम आहे तुझं. हां, हां, हां. मला बोलली. हां, हां. आणि आपला आशीर्वाद म्हणजे मी लय काय पैसे दिले नाहीत म्हणून काय तर रागाला आले नाहीत. हां, हां. पण हे पुण्याचं काम आहे म्हटली तुझं. हां, हां, हां. बरोबर. असा आशीर्वाद दिला मला आणि तू म्हणजे भरपूर आयुष्य आहे तुला. असा आशीर्वाद दिला. हां. पण ते पहिल्यांदा म्हटली तू जे बोललीस का नाही हां. चपाती आणि भाजी मग मला आता संध्याकाळी मी उपास सोडीन चपाती आणि भाजी दे. हां. आता म्हटलं सुकी भाजी तर नाही मग ते बारका प्लॅस्टिकचा डबा होता त्यात मी चवळीची भाजी जरा पातळ आहे म्हटलं मग त्यात आणि ते 2 चपात्या दिल्या बघा ताई. हां, हां. अरे बाप! आणि लोणचं दे म्हटलं असले तर मग आता हाय लोणचं म्हटल्यावर ना मग त्या चपातीवर मी 2 फोडी टाकल्या. हां, हां, हां. आणि मग ते बघा म्हणजे असं आम्ही कुठल्या नाही कुठल्या तरी रूपात आपल्याकडून काहीतरी घेऊन म्हणजे आपलं मन बोलतं तर आज गुरुवार आहे प्रत्येक अनुभवात आपण ऐकतो का नाही हो. की ह्या ताईंच्या घरी जेवून गेलेत असं तसं काहीतरी बाबा आम्हाला का चमत्कार दाखवत नाही. आणि आज बघा मी खुर्ची मांडली होती तिथं म्हटलं स्वामी तुम्ही या म्हणून शाना. हां. म्हणजे दरवेळेस आपण घाई गडबडीत पूजेला बसतो का नाही. हो, हो. त्यांना आसन ठेवायला आपल्याला एवढं लक्षात येतं का रोज. नाहीच की बरोबर आहे. आणि आज नेमकी मी म्हटलं आज खुर्ची ठेवावी आज लक्षात आले तर तिथं मी आतमध्ये म्हणजे देवपूजा करायला बसणार ना तिथं साईडला आज खुर्ची ठेवली हां. आणि देवपूजेला बसली होती तेवढ्यात ते आलं बघा. अरे वाह! म्हणजे ते त्याच रूपात आले. काय माहिती मग ती आपल्याला त्या टाइमवरती कळत पण नाही. पण असं झालं काही समजत नाही. नाही त्यांच्या लीला काही कळतच नाही हो त्या. ना, हो ना.
आणि तुम्हाला मी दत्तगुरूंचा माझ्या का नाही फोटो तुम्हाला मी दाखवून परत आता कोणाकडून तरी फोटो पाठवीन. हा हा आणि तुम्हाला म्हटलं का नाही 8 साली मूळ रूपातच बघा स्वामी येऊन बसली ती. हा हा म्हणजे 8 सालीचा फोटो आलाय. हा पण ते आता का नाही काय माहिती असं मला जागृत झाल्यागत वाटतंय फोटो. हा 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 बापरे. मग त्या फोटोवरून तुम्हाला वाटतंय का परत बघा मी परत कोणाकडून तरी पाठवीन. बर. मग ती अशी एकदा दोनदा मला माळ हल्ल्यागत दिसली होती हा हा हातात. गळ्यातली दत्तगुरूंच्या. नाही हातात माळ असते का नाही त्यांच्या गळ्यातली नाही हातात असते बघा हा हा स्वामींच्या हातातले. दत्तगुरूंच्या. दत्तगुरूंच्या हातातली माळ हल्ल्यागत तुम्हाला वाटली होती. हो. हा हा आणि कधी कधी असं म्हणजे पापण्या हल्ल्यागत. हा 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 अरे वा. त्यांच्या अशा पापण्या का नाही खाली वर झाल्यागत असं बऱ्याच वेळा माझ्या बरोबर घडतं. हा हा तसं काय काय तसं ना तुम्ही म्हणताय ना तसं माझ्या बरोबर पण घडलंय ताई. कारण नामस्मरण वगैरे करत आपण बघतो ना स्वामींच्या चेहऱ्याकडे तर तेव्हा नेमकं मला आवाज येणार म्हणजे असं पापणी हल्ल्यागत स्वामी हसल्यागत असं म्हणजे मला वाटायचं ताई. मग तेच कसं म्हणजे दत्तगुरूंचं का नाही तसं होतं या. मग स्वामींची मूर्ती आहे या हा हा फोटो पुढे आणि फोटो आहे तो मी बाहेर लावलेला आहे बाहेरच्या रूम मध्ये. हा हा माझ्याकडे पण तसाच फोटो आहे ताई. पाठीमागे दत्तगुरू आहेत आणि पुढे स्वामी बसलेले आहेत. नाही तसा नाही माझ्याकडे दत्तगुरूंचा फोटो सेपरेट आहे आणि हा, हा. मूर्ती आहे ती दत्तगुरूंच्या पुढेच ठेवते मी. हा 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 असं म्हणजे दत्तगुरूंचं ते एकदम एकच फोटो असतो का नाही तसं नाही. हा 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 म्हणजे वेगवेगळे. हा दत्तगुरूंचा सेपरेट फोटो आहे. मग ते मोठा आहे ना जरा फोटो दत्तगुरूंचा. हा 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 मग त्यामुळे ते असं सेपरेट फोटो आहे या. हा 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 लक्ष म्हणजे स्वामींचं नामस्मरण चालू असू द्या कोणाचंही पण ते दत्तगुरूंच्याच फोटोकडे लक्ष जातं ना. हा हा त्यामुळे मग ते तसं मला 2-3दा झालं. हा हा मग ते असं मी कोणाला माझ्या मैत्रिणीला मी काहीतरी सांगते नाही असलं जास्त बाकी नाही कोणाला करत. तर ती म्हणते आपली श्रद्धा म्हटली नाही ताई म्हटली तसंच होतं अहो म्हटली. मला सुद्धा असं एकदा म्हटली मी तिरका मुजरा करायचा असतो ना कोण स्वामींना. हा तो एकदम त्यांनी मान माझ्याकडे वळवल्यागत झालं होतं म्हटली. तिला पण तसंच झालं. हा हा अरे वा. म्हणजे ते आपली भक्ती असली का नाही श्रद्धा ही की ते आपल्याला तशी चनक्षा दाखवतातच स्वामी. हो ना हो. असं आहे. तसं असतं म्हणतात ताई. मी पण हा अनुभव घेतलेले आहेत त्याच्यामुळे मला पण माहिती आहे की स्वामी काय करत असतात ते. मग काय तर आणि आपण एकदाच नाम घेतो पण ते त्यांचं सगळं लक्ष आपल्यावर असतंय. हो हो हो. आपण म्हटलं का नाही तसं. हो ना एक वेळेस तर ना ताई असा फोटो पूर्ण फिरला होता. पूर्ण फोटो असा तिरका माझ्याकडे आपण कसं मान वळवून असं एखाद्याकडे पाहतो तसा पूर्ण फोटो असा आता भिंतीला अडकवल्यानंतर तिरका थोडीच होणार आहे तो सरळच फोटो पाहणार ना. हो बरोबर. तर ना पूर्ण तिरका फोटो होऊन दिवसभर एक नाही एक अर्धा 5 मिनिटं असं काय नाही दिवसभर तो फोटो तिरका होऊन माझ्याकडे पाहत होता ताई. मग तेच माझं असं बघितलं का नाही डोळे मोठे बिठे असं सारखं म्हणजे असं वाटतं की खरोखरच दत्तगुरू माझ्याकडे बघत असल्यागत. अरे वा. एकदम म्हणजे ते आणि ते पट्टी आता एक खालची त्यांच्या फोटोची झाली हो. म्हणजे आपण म्हणतो ना असं म्हणजे खंडित झाल्यागत झाली हा, हा, हा. ती आतली फिलिंग त्यातली चांगली आहे. मग मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली गोळ्या यांच्या आणायला गेल्यानंतर फोटोला काच बसवून कुठं फिलिंग ती मिळते का. हा. आणि बरोबर म्हटलं मी जिथं जाते का नाही पहिल्या गोळ्या आणायला जात होती ना हा. तिथं जाते म्हणजे स्वामींचं आपण काहीतरी आणायला जातो का नाही तिथं देवांचे सामान मिळतं ती. हा पूजेचं साहित्य भेटतं. हा त्यांनाच विचारलं मी म्हटलं इथं काच बसवून म्हटलं कुठे मिळते हो तर ते काय म्हटलं तिथंच दुकान आहे या. अरे वा. एवढ्या जवळ असून त्यांना मला माहिती नाही पण म्हटलं आता ती काच बसवायसाठी नुसतं सेपरेट जायला पाहिजे बघा. हा बरोबर आहे. मग आता म्हणते 1-2 दिवसात ती काच बसवून आणली का नाही मग ती खालची पट्टी निघाली काच ही चांगली आहे आतली ती पण. मग पट्टीच मारून आणायची फक्त. मग तेच म्हणते आपलं ती पट्टी तरी नाही तर ती संपूर्ण ती काही करणार हो आता. त्यांना सांगायचं आहे ही काच स्वच्छ करून फक्त राऊंड शेप मारून द्या म्हणायचं. मग ते मला असं म्हणजे ते ही पण करू वाटेना जागृत फोटो झालाय का नाही ती विसर्जित करू वाटेना. बरोबर. काच आणि ती पट्टीच बसवून आणावी. हा हा चालेल चालेल ताई.
खूप नाही आता बाळ पण तुमचं भाग्यवान आहे ताई. मग काहीतरी त्याला बघा की हो. अनुभव वगैरे ऐकायला मिळते ती. हो ना, आणि तो पोटात होता ना तेव्हा मी नामस्मरण खूप केलं ना. मग तेच ना, आणि आमचे अनुभव तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही असं हे आहे ते. हा. नाही आणि आणि अनुभव आमचे ऐकायला मिळतच होते ना. हो, हो. ते पण आहे. ते पोटात असल्यापासून त्याने स्वामींचे अनुभव ऐकले आणि आता ना कितीही मग त्याला झोका द्या, पाळण्यात टाकला ना, कितीही जोरजोरात झोका दिला ना, तर तो रडतो. अजिबात सुद्धा झोका जोपर्यंत चालू आहे ना, तोपर्यंत शांत होतो आणि झोका बंद झाला की लगेच रडायला सुरुवात करतो. पण आपण जर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत जर झोका दिला ना, तर 2 ते 3 वेळा स्वामी समर्थ म्हणोस्तोवर तर डोळं झाकून झोपी जातो. हा मग नाही ते स्वामींचं आपल्याला कळत नाही. मग ते आमचा नातू पण गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं का नाही काय माहिती, त्याला 2 म्हणजे चांगलं होतं पण ते कावीळ झाली करून काचत ठेवायला लावतात ना हो, हो. डॉक्टर. हां, हां. मग माझ्या मुलाला एकतर कुणाची साथ नसल्यामुळं तो येरबाडून गेलेला हां, हां. आणि मग त्याचा फोन आला की आपल्याला बी काय सुचायचं नाही. मग हां. 3 दिवस त्याला काचत ठेवलं होतं. हां, हां. मग मी आदल्या दिवशी ठेवल्यावर मी दुसऱ्या दिवशी गेली हां. आणि त्याच्या कानामध्ये मी 5 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बोलली. अरे वाह! हां, मग? आणि तिसऱ्या दिवशी लगेच त्याला सोडलं. अरे वाह! लगेच म्हणजे काही ना काहीतरी बघा या अशी चनक्षा दाखवतातच स्वामी घडवतात. मग म्हटलं आता या काचेत ठेवून म्हटलं आणखीन याच्याकडनं किती बिल काढते आणि किती नाही काय माहिती, बरोबर का नाही. हो ना, बरोबर आहे. पण नाही लगेच मी त्या दुसऱ्या दिवशी गेली 5 वेळा त्याच्या कानात तसं बोलली. तिसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट चांगला म्हणजे रिपोर्ट आला की त्याला सोडणार होते. म्हणजे रिपोर्ट चांगलं आलं हो त्याचं. हां, हां, हां. मग तिसऱ्या दिवशीच लगेच सोडलं बघा. बघा ना स्वामींची लीला कशी आहे. मग तेच ना, मग एकदम ते त्याला कोणाचे आता आम्ही दोघं इकडं अडकलो. तिचं पण नुसता भाव आणि मम्मी असायची की हां, हां, हां. ती संध्याकाळी घरी जायची. ह्याला काय एवढं म्हणजे मग परत माझी मुलगी थांबली की हां. 2-3 दिवस. हं, हं. मग ते राहिल्यावरच जरा त्याला बरं वाटायला लागलं. पण तिला दिवसभर कामावर जायला लागायचं. हं. मग नाही. म्हणताना मग स्वामींचं नाव घेतलं की त्याला बघा तिसऱ्या दिवशी मग सोडलं. हां, हां. हा पण ना स्वामींचं नाव घेतलं ना, नाव त्याचं अवधूत ठेवलंय ना. हं. अवधूतला नाव जरी आपण नुसतं श्री स्वामी समर्थ म्हटलं ना, तर हसतो पोट भरून लगेच मोठं तोंड करून. बघा. आणि नाव छान ठेवलंय मग हा. हां, अवधूत नाव ठेवलंय. आपल्या तेच स्वामींचीच ना. लीला नाव ताई. हो लीला मग आपण म्हणत नाही का अवधूत चिंतन श्री गुरुदेव, मग ते मूळ नाव त्यांचं तीच आलंय ना. हो ना, आणि नाव खरं ना समर्थ नाही तर स्वामी ठेवायचं होतं. हा पण ना हॉस्पिटलमध्ये एक असं म्हणजे आले होते आमचे पाहुणे भेटायला. हा त्यावेळेस त्यांच्या पाहुण्यात त्यांच्या मुलाचं नाव एक जणाचा अवधूत होता आणि ते काय बोलले, की त्यांचा फोन आल्यानंतर ते म्हणले, "अवधूत बाळा काय करतोय?" की मग असं त्यांनी जसं अवधूत म्हटलं ना, तसं माझ्या अंगातून अशा एकदम मुंग्या निघाल्यागत झालं. मग ते आणि बघा स्वामींनी त्यांच्यात नोंदवून वदवलं हे नाव ठेव म्हणून. आणि त्याच क्षणात मनात आलं, की आपल्या बाळाचं पण नाव अवधूतच ठेवायचं. मग म्हणजे कसं आता जे ते प्रत्येक स्वामी भक्त कसे स्वामी नाहीतर समर्थ, हो, हो, हो. स्वामी नाहीतर समर्थ हेच नाव ठेवतात ना. हं, हं. मग हे बघा तुम्हाला स्वामींनी नाव अवधूत. अवधूत म्हणजे आता पहिल्यांदा आपण दत्तगुरूंचा उच्चार कसा करतो, हो ना, अवधूत अवधूत चिंतन श्री चिंतन गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मग हे अवधूत नाव पण काय सोपं आहे का सांगा. नाही ना, बरोबर आहे. हे स्वामींनीच तुम्हाला ते दाखवून दिलं, हो ना. वधवून दिलं. मग त्यावेळेसच मग मी ठरवलं, की बाळाचं नाव अवधूत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ना मग त्या बाळाच्या आत्या बोलली, की आपण हे नाव ठेवू. दुसरी बोलली, आपण हे नाव ठेवू. पण नाही. ते ना फिरून फिरून त्या अवधूत पाशीच अडकले नंतर ना. म्हटलं तुम्हाला मनात भरूनच दिलं स्वामींनी हेच नाव ठेव म्हणून. हो ना, हो ना. ते स्वामींनीच तुमच्या मनात म्हणजे पक्क करायला लावलं नाव. म्हणून तर ते हो, हो. तुम्हाला कोणाच्याच एवढं लक्षात येत नाही. पण बघा की तुम्हाला कसं ते नावाचा उच्चार भेटला. हो ना, आणि तो ना झोका जर देताना श्री स्वामी समर्थ म्हटलं ना, की लगेच झोपी जातो. मग त्याला ना झोपेतून उठला तरी पण थोडा खेळत असला ना, आपण म्हटलं ना, की काम आता ह्याला झोका देऊन डबल झोपू एवढं काम होईपर्यंत. हा तर लगेच आपण श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली, की लगेच झोपी जातो. मग ते आता सारखं म्हणजे तुम्ही तर ते त्या स्वामींच्या ह्याच्यातच आहे ना. हो ना, आणि आणि महत्वाचं म्हणजे अनुभव ऐकतो तो. मग
म्हणजे तो पोटात आहे तेव्हापासून ते अनुभवच म्हणजे ते काहीतरी पहिल्या जन्मीचं त्या बाळाचं पुण्यच असलं हो पाहिजे. ना, हो ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला जन्माच्या अगोदरपासूनच स्वामींचं प्रचिती ऐकायला भेटली. मग आपण निम्म्या आयुष्यात आल्यानंतर आपल्याला स्वामी भेटले होते. हो ना, हो ना. आणि मग ते तर जन्माला सुरुवात म्हणजे त्याची ही झाली तेव्हापासूनच त्याला ती सगळं ऐकायला मिळाले. हो ना. स्वामींच्या कृपेनंच तो झाला ताई. आणि मग स्वामींची मग काहीतरी कृपाच आहे की व त्याच्यावर म्हणजे ते भाग्यवानच म्हटलं पाहिजे ना. हो ना, हो ना. तुम्हाला पण स्वामी सेवेत घेतलं हो. अगोदर तुमची जन्माला आले म्हणजे काहीतरी लीलाच आहे स्वामींची. हो ना, हो ना. माझं तर पूर्वजन्मीचंच पुण्य म्हणावं लागेल ताई. तुमचं भाग्य हो तुमचं बी भाग्य आणि बाळाचं बी म्हणाय पाहिजे. हो, बरोबर आहे ताई. काहीतरी पहिल्या जन्मीचं तुमचं बी पुण्य आहे या. हो ना, हो ना. नाहीतर एवढं मोठं सर्वांपर्यंत पोहोचावं एवढं थोडीच आपली भक्ती असते ताई. नाहीच की. हो ना, पण मला इथपर्यंत स्वामींनी पोहोचवलं खरोखरच ना. काहीतरी काय माहिती कुठनं एवढी मला बळ आलंय आणि धारिष्ट दिलंय स्वामींनी मला. ते स्वामींनीच सगळं घडवलंय. हो, हो, हो. बरोबर आहे. ते सगळी लीला स्वामींची असते नाहीतर काय हो असं बोलायला सुद्धा मला येत नव्हतं. हं, हं. स्वामींनी शिकवलं की सर्व काही. मग काय तर आता कुठं पण नेऊ द्या असं कुठं त्यांना बँकेत न्यायचं असलं काय असं काम असलं माझं माणूस असा आहे. हो. ते गाडीत बसवलंय. मग असं ती बोलायला तीच बुद्ध्या देते ती हो. हो, हो. बरोबर. आणि लगेच घेते ती मग नंबर जरी नसला ना नंबरला माणसं असली तरी घेते ती पहिल्यांदा. हां, हां, हां. चालेल. मग ती मला बाहेर जायची बोलायची माहिती नव्हती तर ते कोण शिकवतंय ते स्वामीच शिकवतायत ना. हो ना, हो ना. स्वामींचीच लीला आहे ताई. माझं पेशंट आहे असं आहे तसं आहे सांगितलं की लगेचच आत घेते ती. हं, हं, हं. नाहीतर गाडीपाशी येऊन त्यांच्या सह्या अंगठ्या घेते ती. हां, हां. स्वामींच्या भक्ताच्या पाठीशी स्वामी नेहमी असतात. मग स्वामी उभे आहेत म्हणून तरी आपण हे करू शकतोय नाहीतर आपण काय आहे हो हो ना. पालापाचोळा बी नाही. हो, बरोबर. मग ते आपल्याला जास्त आनंद कशाचा आपल्याला त्यांनी जवळ घेतलंय हेच जास्त महत्वाचं वाटतंय. हो, हो. तेच महत्वाचं आहे. मग तेच ना. हं. बाकी आपल्याला काय पाहिजे आपल्याला जवळ घेतलंय असं वाटतंय ह्याच्या अगोदर जर स्वामी भेटला असतं तर आपल्या एवढं अडचणी बी आल्या नसत्या. हो ना, पण आता काय. जवळ आले पण होते नाही असं पण नाही जवळ आले पण ते आपल्याला कळालं नाही. हो ना, हो ना. आणि तसं म्हणायला गेलं तर 8 साली पहिले मूळ रूपातच स्वामी येऊन बसले ती पण ते कळलं नाही ना कधी. हो. तुम्हाला ते 8 सालचा बी अनुभव सांगितला का नाही कसे म्हणजे ते म्हणजे व्रत करायला सांगितलं गुरुवार करायला सांगितलं. हो, हो. ते तरी पण काय लक्षात आलं नाही. हं. असं झालं चालतंय. एवढंच सांगूया आता बघू परत मग सांगा आठवले की. बरं, बरं. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी हां. हा चालतंय ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.